काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा 12 मार्चला महाराष्ट्रामध्ये येणार आहे। मुंबईमध्ये यात्रेचा समारोप होईल। 16 तारखेला राहुल गांधी मुंबईत दाखल होतील। या यात्रेचा समारोप दादरमधल्या छत्रपती शिवाजी महाराज पार्कमध्ये होईल। सभेला राज्य सरकारने परवानगी दिली आहे आणि राहुल गांधींच्या यात्रेसंदर्भात मुंबईतल्या दिललित हॉटेलमध्ये काँग्रेसची बैठकही पार पडली। महाराष्ट्र काँग्रेस प्रभारी रमेश चेन्नीथला यांच्या नेतृत्वात बैठक पार पडली। महाराष्ट्रामध्ये राहुल गांधी यांच्या ज्या सभा होणार आहेत त्यासाठी 7 जणांची एक समिती स्थापन करण्याचा निर्णय बैठकीत झालाय। या बैठकीसंदर्भातले आणि या राहुल गांधी यांच्या सभांसंदर्भातले काही महत्त्वाचे मुद्दे जाणून घेऊयात। 7 जणांची समिती जी काँग्रेसने तयार केलेली आहे त्यामध्ये कुणाकुणाचा समावेश आहे? काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, काँग्रेसचे वरिष्ठ नेते बाळासाहेब थोरात, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, माजी मंत्री नसीम खान, वर्षा गायकवाड, चंद्रकांत खंडोरे, अमरजीत मन्हास या 7 जणांचा समितीमध्ये समावेश आहे। आणि भारत जोडो यात्रेचा मुंबईमध्ये समारोप होत असताना 12 मार्चला महाराष्ट्रातल्या नंदुरबारमधून ही यात्रा महाराष्ट्रामध्ये प्रवेश करेल। त्यानंतर धुळ्यामध्ये युवक मेळावा तर नाशिकमध्ये महिला मेळावा होईल। त्यानंतर नाशिक, पालघर, ठाणे मार्गे ही यात्रा मुंबईमध्ये प्रवेश करेल। म्हणजे उत्तर महाराष्ट्र ते कोकण असा या यात्रेचा प्रवास असेल। आणि या यात्रेदरम्यान 6 ते 7 कॉर्नर सभा होतील राहुल गांधी यांच्या। 16 मार्चला राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा न्याय यात्रा मुंबईमध्ये प्रवेश करेल आणि 17 मार्चला शिवाजी पार्कमध्ये भारत जोडो न्याय यात्रेच्या समारोपाची एक भव्य सभा शिवाजी पार्कमध्ये पार पडेल। राहुल गांधी यांच्या सभेला इंडिया आघाडीचे नेतेही सहभागी असतील। एम.के. स्टॅलिन, अखिलेश यादव, तेजस्वी यादव यांची उपस्थिती राहील। याशिवाय शरद पवार, उद्धव ठाकरे यांच्यासह सुद्धा अनेक नेते या सभेला उपस्थित असतील। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।